नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या YouTube चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो. तर ज्या विद्यार्थ्यांनी TRTI ची एक्झाम दिली नव्हती, ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांनी काय TRTI ची एक्झाम दिली नव्हती, अशा विद्यार्थ्यांना पुनर्संधी देण्यात आली. ओके. तर त्या अनुषंगाने मग काल नोटिफिकेशन आले 12/11/2025 ला. सो सामायिक चाळणी परीक्षा CET कम्प्युटर एक्झाम टेस्ट. ओके. याच्या संबंधी एक महत्त्वाची सूचना आलेली आहे. तर सन 2025-26 करिता महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या, ठीक आहे, म्हणजे ओनली ST कॅटेगरी इच्छुक व पात्र उमेदवाराकडून PSI STI ASO म्हणजे कंबाईन ग्रुप बी आणि त्याच्यामध्ये ग्रुप सी सुद्धा आली. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्र शिक्षक परीक्षा पात्रता परीक्षा TET आणि पोलीस व सैन्य भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम या योजनांच्या लाभासाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागवण्यात आलेले होते. ओके. उपरोक्त नमूद पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम योजनाच्या लाभार्थी निवडीकरिता 20/11/2025 ते दिनांक 24/11/2025 म्हणजे 20 तारखेपासून तर 24 तारखेपर्यंत काय ही आपली TRTI ची एक्झाम होणार आहे. कोणकोणत्या पोस्टसाठी? तर कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी, त्यानंतर मग आपली TET आणि त्याच्यानंतर पोलीस भरती आणि आर्मी भरती. ओके. सो या तीन एक्झामसाठी काय एक्झाम होणार आहे, तीन याच्यासाठी. तर 20/11/2025 ते 24/11/2025 पर्यंत ऑनलाईन एक्झाम होणार आहे. या कालावधीत ऑनलाईन सामायिक चाळणी परीक्षा CET आयोजित करण्यात येणार आहे. तर याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. ओके. तर टाइम टेबल आलेला आहे आपला CET टाइम टेबल. तर पहिल्यांदा कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी ची एक्झाम कधी आहे? तर 14 ऍडमिट कार्ड जे आहे तुमचे ते उद्यापासून रिलीज होतील. ठीक आहे. तर ऍडमिट कार्ड कधी 14 तारखेला याचं होईल कोणाचं? कंबाईन ग्रुप बी ग्रुप सीचं. पोलीस भरतीचं जे आहे ते 15 तारखेला ऍडमिट कार्ड येणार. त्यानंतर मग 16 तारखेला सुद्धा पोलीस भरतीचं एक आहे, पोलीस भरती आणि पोलीस भरती. ओके. सो टीचर भरती जी आहे कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी आणि आपली टीचर भरती, तर यांचं दोघांचं पण 20/11/2000 आपला 14/11/2025 ला ऍडमिट कार्ड येईल आणि 20/11/2025 त्याला काय कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी आणि TET ची एक्झाम होईल. ठीक आहे. तर एक्झाम एका दिवशी होणार आहे. ओके. तर 3 शिफ्ट मध्ये एक्झाम होते. ठीक आहे. फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्ट अशा 3 शिफ्ट मध्ये पेपर होईल. ओके. सो आता इथं फॉर्म कमी चालले असतील कारण की ऑलरेडी मुलांनी कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी आणि पेपर दिलाय. ठीक आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये फॉर्म कमी चालेल. आता पोलीस भरती आहे, पोलीस भरतीला आधी जागा नव्हती, आता आली. त्याच्यामुळे याच्यामध्ये जास्त शिफ्ट मध्ये एक्झाम होईल. जवळपास किती 1 2 3 4 दिवस एक्झाम आहे. ठीक आहे. एका दिवशी 3 म्हणजे 4 तिरी 12, टोटल तुमच्या 12 शिफ्ट होतील पोलीस भरतीच्या. पोलीस भरतीच्या किती 12 शिफ्ट होतील. तर काळजी करू नका, जागा पण भरपूर आहेत. ओके. जवळपास 3000 या जागा याला असतात पोलीस भरतीला. ओके. आणि 250 ते 250 जागा ह्या कंबाईनला असतात आणि 250 जागा ह्या आपल्या टीचरला असतात. ओके. सो त्या अनुषंगाने तुम्ही चांगली तयारी करा. तर हे एक्झाम झाल्यावर तुम्हाला आन्सर की येईल, त्याच्यानंतर मग रिझल्ट पण लवकरच लागेल. आता अलीकडेच 11 ते 4 दिनांक 11 तारीख ते 14 तारखेदरम्यान आता जी एक्झाम झाली होती TRTI, बार्टी, सारथी, महाज्योती आणि ARTI, तर त्याच्या सर्व काय आपले गुणपत्रिका ज्या आहेत त्या आपापल्या खात्यावर काय झाल्या जमा झालेल्या आहेत. आपापल्या ज्या वेबसाईट आता TRT ची वेबसाईट आहे, तर TRTच्या विद्यार्थ्यांनी TRTI.com या वेबसाईटवर जाऊन त्यांनी आपली काय हॉल तिकीट याच्यावरून डाउनलोड करा तुम्ही. त्यानंतर जे तुमचे गुण काय असतील तर ते गुणपत्रिका सुद्धा तुम्हाला याच वेबसाईटवरती मिळून जाईल. ओके. सो तुम्हाला आता हे जे कंबाईनची एक्झाम होणार आहे, त्याच्यानंतर पोलीस भरतीची एक्झाम जे होणार आहे TRTIचे, त्या संबंधित सर्व व्हिडिओ मी ऑलरेडी घेतलेले आहेत. आतापर्यंत ज्या काही एक्झाम झाल्या आपल्या आता एवढे दिवस चालल्या, त्या सगळ्या एक्झामचे जे व्हिडिओ आहेत त्याचे जे प्रश्न आहेत, तो प्रश्न संच तुम्ही चांगल्या प्रकारे करून जा. मी चांगल्या प्रकारे अनालिसिस घेतलाय. सगळे व्हिडिओ तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये मिळून जातील. ठीक आहे. प्रशिक मॅथ अकॅडमी या चॅनलवर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील. आणि तुम्हाला जर या संबंधित PDF जर हवा असेल, म्हणजे जे मागील पेपर झाले त्यांच्या PDF म्हणा, कशा प्रकारे प्रश्न होते, या सगळ्या गोष्टीचे PDF मी प्रशिक मॅथ अकॅडमी या YouTube चॅनलवर टाकले आहे. तर तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे. तर तुम्हाला आता समोर येणाऱ्या ज्या 20 तारखेपासून जी एक्झाम होत आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. चांगल्या प्रकारे पेपर सोडवा. जवळपास 80 ते 90 मार्क आणण्याचा प्रयत्न करा. प्रश्न तेच रिपीट होतात. जो पॅटर्न आहे TCSचा पॅटर्न आहे त्याच प्रकारे प्रश्न येत आहेत. तर प्रश्न काय तेवढे टफ नाही, सोपीच आहेत. आता कंबाईन वाल्यासाठी म्हणजे मॅथ रिजनिंगचा जो पोर्शन आहे,
मॅथ्स रिजनिंगचा पोर्शन त्याच्यावरती आणि जे कंबाईनचे आतापर्यंत पेपर झाले आयोगाचे ते थोडक्यात जर तुम्ही रिवाइज केला आणि करंट बेस क्वेश्चन म्हणजे आता ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर ह्या ज्या परिक्रमा आहेत याच्या जर तुम्ही चांगल्या प्रकारे सविस्तर वाचन केला तर तुमचे प्रश्न करंटचे चुकणार नाहीत. तर ते बिलकुल लेटेस्ट प्रश्न विचारतात, जुने प्रश्न काही विचारत नाही. त्याच्यामध्ये स्पोर्ट्सचे प्रश्न, मग पुरस्कार, त्याच्यानंतर मग निर्देशांक याच्यावरती जास्त प्रश्न होतात. आणि छत्रपती शिवाजी महाराज हा जो घटक आहे तुम्ही चांगल्या प्रकारे करून ठेवा आणि ज्या बेसिक कलमा आहेत पॉलिटीच्या त्या कलमा सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे करून ठेवा. त्याच्या बेसिक प्रश्न येतात, प्रश्न काही टफ येत नाही. आणि मॅथचे प्रश्न सुद्धा जे आयोगाचे PYQ प्रश्न आहेत जसे शेकडेवारी, नफा तोटा, त्याच्यानंतर मग लसावी मसावी, नंबर सिरीज, लेटर सिरीज, तर हे बेसिक प्रश्न येतात. तर त्या अनुषंगाने तुम्ही कंबाईनची सुद्धा तयारी करू शकता. आणि जी आपली TET आहे टीचर एक्झाम टेस्ट, तर त्याच्या सुद्धा खूप बेसिक याच्यामध्ये मॅथ आणि रिजनिंगचा पोर्शन जास्त आहे. त्याच्यामुळे तुम्ही TET वाल्यांनी मॅथ रिजनिंगचा पोर्शन चांगल्या प्रकारे करून ठेवा जेणेकरून तुमचे प्रश्न चुकणार नाहीत. ओके. आणि पोलीस भरतीवाल्यांना सुद्धा मराठी ग्रामर, त्याच्यानंतर मग GS आणि GK, GS GK आणि मॅथ रिजनिंग ह्या पोर्शनवर चांगल्या प्रकारे फोकस करा. या सर्वांच्या PDF मी टेलिग्राम चॅनलवर टाकलेल्या आहे. ठीक आहे. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या. ओके. सो तुम्हाला अशाच नवीन अपडेट पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.